पत्रकार दिनानिमित्त पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने स्तुत्य उपक्रम राबवून पत्रकारांनी पत्रकारांसाठी एक आगळा वेगळा उपक्रम राबवून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला असल्याचे गौरवोद्गार पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे यांनी पत्रकारांना पॉलिसीचे वाटप करताना काढले। यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्यांचा प्रीतमदादा म्हात्रे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर, संविधानापर जनजागृती पोस्टर प्रदर्शन, पत्रकार संघर्ष समितीच्या पदाधिकारी व सदस्यांकरिता 1 लाखाची विमा पॉलिसी असे वेगवेगळे स्तुत्य उपक्रम पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे राबवित असून पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती पत्रकारांसाठी चांगले काम करीत असल्याची प्रशंसा प्रीतम म्हात्रे यांनी केली। समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे हे पत्रकार संघर्ष समितीच्या सदस्यांना एक कुटुंब मानत असून पत्रकार दिनानिमित्त त्यांच्या आरोग्याची काळजी घेत सदस्यांच्या सुरक्षिततेसाठी 1 लाखाचा विमा काढणारी पहिली संघटना म्हणजे पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती असेल। पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या पत्रकारांचा आदर्श सर्व जिल्ह्याच्या पत्रकारांनी घ्यावा असे प्रीतम म्हात्रे यांनी शेवटी म्हणाले। यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी आपल्या मनोगतात समितीच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली। पत्रकार दिनानिमित्त आयोजित आरोग्य शिबिर, विमा पॉलिसीचे वाटप, संविधानपर पोस्टर प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमाला पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, उपाध्यक्ष गौरव जहागीरदार, सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार सुनील पोतदार, कार्याध्यक्ष विशाल सावंत, सचिव शंकर वायदंडे, संघटक रवींद्र गायकवाड, सहसचिव राम बोरिले, रसायनी टाइम्स संपादक अनिल भोळे, शिवसत्ता टाइम्सचे प्रतिनिधी आनंद पवार, संतोष भगत, संतोष आमले, सुनील वारगडा, संतोष सुतार, शेखर भोपी, सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील आदीसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र कांबळे, संविधान प्रचारक प्रवीण जटर, डॉक्टर प्रभाकर पटवर्धन, हॉस्पिटलचे व्यवस्थापक श्री लगाटे, श्री समेळजी, सामाजिक कार्यकर्ते गौतम पाटेकर यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार मित्र उपस्थित होते। आमच्या पत्रकारांसाठी जे आरोग्य शिबिर पटकन हॉस्पिटलमध्ये संपर्क करून दिला त्याबद्दल मी सर्वप्रथम या सर्व पत्रकारांच्या वतीने मनापासून आपलं स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि आभारी व्यक्त करतो। मला चांगलं आठवतं गतवर्षी पटवर्धन हॉस्पिटलमध्ये आरोग्य शिबिर पत्रकारांसाठी घेतलं गेलं होतं आणि त्याही याच्यामध्ये चांगला आम्हाला प्रतिसाद लाभला होता। मी पटवर्धन हॉस्पिटलचे सर्व अधिकारी कर्मचारी यांचे मी पत्रकार संघर्ष समितीच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो। असंच प्रेम आशीर्वाद तुमच्या आमच्या पाठीशी सदैव राहावे। सर्वप्रथम पत्रकार दिनानिमित्त मी तमाम पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतोय आणि आज या ठिकाणी डॉक्टर प्रभाकर स्मृती रुग्णालय पनवेल या ठिकाणी पनवेल तालुक्यातील तमाम पत्रकारांच्या करिता आम्ही आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। त्याचप्रमाणे या जागी आमचे संविधान प्रचारक आयुष्यमान प्रवीण जाटकर साहेब यांच्या माध्यमातून यांच्या सहकार्याने संविधानपर प्रदर्शन आम्ही या ठिकाणी लावलेलं आहे। या प्रदर्शनाच्या माध्यमातून संविधानाची मूल्य आणि संविधानाच्या माध्यमातून नागरिकांचे मूलभूत अधिकार समजावेत याकरिता हे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। तसेच पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे आमचे जे सदस्य आहेत त्यांना रस्ता आपत्ती कवच अशी 1 लाखाची विमा पॉलिसी आम्ही आज दुपारी 1 वाजता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या शुभ हस्ते प्रदान करणार आहोत। पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती गेले अनेक वर्ष विविध उपक्रम समाजासाठी पत्रकारांसाठी राबवत आहे। हे उपक्रम राबवत असताना जिथे जिथे गरज पोहोचत नाही अशा खेड्यापाड्यात, आदिवासी पाड्यात, डोंगराळ भागात पत्रकार जाऊन काम करत आहेत। पर्यावरणाकरिता आम्ही जनजागृती करून रस्त्याच्या बाजू सहित खेडोपाडी जाऊनही आम्ही वृक्षारोपणाचं या ठिकाणी काम करीत आहोत। या वर्षी साधारणतः 450च्या वर झाडे लावलेली आहेत। आमचा संकल्प आहे 10,000 झाडे या येत्या 5 वर्षात लावण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे। पण ही सुरुवात या वर्षापासून केली आणि या वर्षी आम्ही 450 ते 500चा आकडा आम्ही क्रॉस केलेला आहे। 10,000 हा मोठा टप्पा असला तरी तो लवकरच पूर्ण करू आणि सगळ्यांच्या सहकार्याने करू। त्याच्यामध्ये अनेक सामाजिक संस्थांना घेऊन पूर्ण जिल्हाभर या
वृक्षारोपणाचा कार्यक्रम करणार आहोत. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या माध्यमातून येत्या 16 जानेवारीला आम्ही आदिवासी बांधवांसाठी मोफत नेत्र तपासणी, त्यांना चष्मे वाटप मोफत आणि त्यांचे कॅटरॅक्टचं ऑपरेशन असं मोफत करणार आहोत. असे विविध उपक्रम या पत्रकार संघर्ष समितीच्या माध्यमातून राबवित आहोत. निश्चितच माझे सहकारी आणि आमचे पदाधिकारी यांचं या ठिकाणी सहकार्य आहे आणि त्यांच्यामुळेच आम्ही सगळं काम करू शकतो. मी पुन्हा एकदा पत्रकार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, रसायनी. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.